डहाणूमध्ये या धवल लक्ष्मी कासवावर सॅटेलाइट ट्रान्समीटर बसून तिला समुद्रात सोडण्यात आलंय। पुढचे काही दिवस तिचा प्रवास पाहणे आपल्यासाठी रंजक ठरणार आहे। सागरी कासवांच्या नेहमीच्या खाद्याच्या जागा आणि विणीसाठीच्या जागा यामधील अंतर काही हजार किलोमीटर इतकं दूर असू शकतं। तसेच सागरी कासवे स्थलांतरही करू शकतात। सागरी कासवांचे स्थलांतर आणि त्यांच्या कायमस्वरूपी अधिवासाचा मागोवा घेण्यासाठी दोन प्रकारे त्यांचा शास्त्रीय अभ्यास केला जातो। त्यांच्या परांवर खूण चिठ्ठी म्हणजेच फ्लिपर टॅग लावून आणि दुसरे कासवाच्या कवचावर सॅटेलाइट ट्रान्समीटर लावून। सॅटेलाइट ट्रान्समीटरद्वारे आपल्याला दररोज त्यांची इत्थंभूत माहिती मिळते। कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 3 सागरी जिल्ह्यांमध्ये दरवर्षी सागरी कासवांची वीण होते। समुद्री कासवांमधील ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या माद्या या कोकणात अंडी घालण्यासाठी येतात, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही किनाऱ्यांवर ग्रीन सी कासवाची घरटी देखील सापडतात। हिवाळ्याच्या तोंडावर सागरी कासवांच्या विणीला सुरुवात होते। नोव्हेंबर ते मार्च हा सागरी कासवांचा विणीचा हंगाम असतो। वन विभागाच्या कांदळवन कक्षाच्या नोंदीनुसार रायगड जिल्ह्यातील 4, रत्नागिरीतील 30 आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साधारण 20 किनाऱ्यांवर कासवांची घरटी सापडतात। कांदळवन कक्षाने भारतीय वन्यजीव संस्थांच्या मदतीने 20 नोव्हेंबर रोजी डहाणू येथील सागरी कासवावर सॅटेलाइट टॅग बसून त्याला समुद्रात सोडलं। महाराष्ट्रातील पहिले डहाणू येथील समुद्री कासव उपचार केंद्रातील ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवावर हे सॅटेलाइट टॅग बसवण्यात आलं। अशा प्रकारे उपचारांती सुदृढ झालेल्या समुद्री कासवावर सॅटेलाइट टॅग बसवण्याची ही महाराष्ट्रातील पहिली आणि भारतामधील तिसरी घटना आहे। यापूर्वी 2021-22 साली रत्नागिरी जिल्ह्यातील वेळास, आंजर्ले आणि गुहागर या ठिकाणी 7 मादी कासवांना सॅटेलाइट टॅग लावण्यात आले होते। यामधील भाग्यश्री नावाची कासव 3500 किलोमीटर प्रवास करून भारताच्या पूर्व किनारपट्टीवर पोहोचली होती। 10 ऑगस्ट रोजी ढाकटी डहाणू किनाऱ्यावर एक ऑलिव्ह रिडले प्रजातीची मादी कासव वाहून आली होती। तिला डहाणू येथील समुद्री कासव उपचार केंद्रात दाखल करून तिच्यावर उपचार करण्यात आले। उपचारांती बरी झाल्यावर तिच्यावर सॅटेलाइट ट्रान्समीटर बसवण्याचा निर्णय घेण्यात आला। या मादी कासवाला समुद्रात सोडतेवेळी तिचे नाव डहाणूचे स्वर्गीय मानद वन्यजीव रक्षक धवल कंसारा आणि डहाणूच्या महालक्ष्मीच्या नावे धवल लक्ष्मी असं करण्यात आलं। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि वन्यजीव संवर्धनावर आधारलेल्या अशा प्रकारच्या व्हिडिओंसाठी MHA MTVला नक्की फॉलो करा। धन्यवाद।